In this video we will see about the biopatenting. पहिल्यांदा आपण पेटंट म्हणजे काय पाहू. पेटंटचा अर्थ आहे तसं जर म्हटलं तर पेटंट इज अ स्पेशल राईट ग्रँटेड टू द इन्व्हेंटर. म्हणजे स्पेशल राईट ग्रँटेड टू इन्व्हेंटर, ज्यांनी एखाद्या गोष्टीचा शोध लावलेला आहे, जो इन्व्हेंटर आहे त्याला त्याचे संपूर्ण अधिकार देणे. म्हणजे अधिकार म्हणजे ती त्याची पर्सनल प्रॉपर्टी असेल, त्याच्यावर दुसरा कोणी हक्क दाखवू शकणार नाही, ती त्याची पर्सनल प्रॉपर्टी झाली. आणि इट कॅन बी सोल्ड, ते त्याला विकता येतं. इट कॅन बी सोल्ड जस्ट लाईक अदर प्रॉपर्टीज, जशा बाकी प्रॉपर्टी आपण विकू शकतो तशासारखा तो स्वतः इन्व्हेंटर ते सोल्ड करू शकतो. तर पेटंट जे आहे, जनरल पेटंट जे आहे, इट कन्सिस्ट ऑफ 3 डिफरंट पार्ट्स. याच्यामध्ये 3 पार्ट येतात. तसं जर त्याचा अभ्यास करायचा झाला तर पेटंट म्हणजे त्याच्यामध्ये एक येतं ग्रँट, त्यानंतर दुसरं येतं स्पेसिफिकेशन, 3 पार्ट स्पेसिफिकेशन, आणि तिसरं जे आहे ते आहे क्लेम्स. तर पहिलं जे आहे ग्रँटचा अर्थ काय? ॲग्रीमेंट विथ द इन्व्हेंटर. त्या इन्व्हेंटरशी ॲग्रीमेंट करावं लागेल. एक विशिष्ट ॲग्रीमेंट असतं, म्हणजे किती काळासाठी त्याचा अधिकार राहील. ॲग्रीमेंट विथ दॅट ऑफ इन्व्हेंटर, इट इज कॉल्ड ग्रँट. दुसरा भाग जो आहे याच्यातला तो स्पेसिफिकेशन म्हणजे काय? तर सब्जेक्ट मॅटर ऑफ इन्व्हेंटर. सब्जेक्ट मॅटर म्हणजे त्यांनी जो ज्याशी संबंधित ते इन्व्हेन्शन केलेलं आहे त्याची जो काही थेरॉटिकल मॅटर आहे ते म्हणजे झालं स्पेसिफिकेशन, म्हणजे त्याचा थेसिस. त्यानंतर क्लेम म्हणजे काय? तर स्कोप ऑफ इन्व्हेन्शन टू बी प्रोटेक्टेड. जे प्रोटेक्ट करायचं आहे त्या इन्व्हेन्शनला स्कोप काय आहे तो म्हणजे त्याचा क्लेम झाला. तर कुठलंही पेटंट जे आहे त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी असतात: ग्रँट, त्यानंतर स्पेसिफिकेशन, त्यानंतर क्लेम. आता पाहू बायोपेटंट म्हणजे काय? तर बायोपेटंट इट इज द राईट ग्रँटेड टू द इन्व्हेंटर फॉर बायोलॉजिकल एंटिटी किंवा बायोलॉजिकल प्रॉडक्ट. जे काही बायोलॉजिकल प्रॉडक्ट त्यांनी निर्माण केलेले असतील त्यासाठी मिळणारा राईट. हे सुद्धा ते सोल्ड करू शकतात, ती त्याची पर्सनल प्रॉपर्टी आहे वगैरे, हे सगळं सारखंच आहे. मग कोणकोणते बायोलॉजिकल प्रॉडक्ट किंवा कुठल्या इन्व्हेन्शनसाठी हे बायोपेटंटिंग करता येतं? तर बायोपेटंटिंग हे केलं जातं. इट कॅन बी अवॉर्डेड फॉर स्ट्रेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. नवीन कुठली स्ट्रेन मायक्रो ऑर्गॅनिझमची शोधल्या गेली असेल आणि त्याचे काय फायदे आहे, तोटे आहे, दोन्ही पण, म्हणजे निसर्गासाठी, ह्युमन वेलफेअरसाठी, हे सगळं त्यांनी सांगायला हवं. त्यानंतर सेल लाईन्स, सेलशी संबंधित जे काही इन्व्हेन्शन्स असतील ते. त्यानंतर GMOs, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स किंवा स्ट्रेन्स, नवीन कुठल्या हे असतील मॉडिफाईड स्ट्रेन्स असतील ते. त्यानंतर DNAशी संबंधित DNA सिक्वेन्सिंग, अजूनही बऱ्याचशा याचं DNA सिक्वेन्सिंग चालू आहे. DNA सिक्वेन्सेस जे आहेत ते म्हणजे जीनचाच अभ्यास. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेसेस, वेगवेगळ्या बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेसेससाठी सुद्धा बायोपेटंटिंग केल्या जातं प्रोसेसेस. त्यानंतर प्रॉडक्टसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट ते तयार करणे, त्याची प्रोसेस, त्यासाठी सुद्धा बायोपेटंटिंग केल्या जातं. इव्हन त्या प्रॉडक्टचं प्रोडक्शन जे असेल ते, त्या प्रोडक्शनसाठी सुद्धा बायोपेटंटिंग केल्या जाते. तर इतक्या सगळ्या गोष्टींसाठी बायोपेटंटिंग होतं. बायोपेटंटिंग भारतात जे आहे म्हणजे इंडियन बायोपेटंट जे आहे, इंडियामध्ये बायोपेटंटिंग हे प्रोसेस पेटंट म्हणून दिलं जातं. प्रोसेस पेटंट अँड नॉट फॉर प्रॉडक्ट पेटंट. हे प्रोसेस पेटंट म्हणून, प्रॉडक्ट पेटंट म्हणून नाही, प्रॉडक्टसाठी नाही केलं जात, प्रोसेस पेटंटिंग केल्या जातं. म्हणजे ती प्रोसेस तुम्ही करू शकता, त्याचा अधिकार, त्याचा हक्क तुमचा आहे. तर यामध्ये आता तो जो कोणी होल्डर असेल, बायोपेटंटिंग अलोज द पेटंट होल्डर टू एक्सक्लूड अदर फ्रॉम मेकिंग और यूजिंग और सेलिंग इव्हन और इम्पोर्टिंग प्रोटेक्टेड इन्व्हेन्शन. म्हणजे इतर कुणाला तो त्याची ती प्रोसेस करू देऊ शकणार नाही, म्हणजे मेकिंग म्हणजे ती तयारी ते करू शकणार नाही दुसरे कोणी, किंवा त्याचं मार्केटिंग म्हणजे सेलिंगसुद्धा करू शकणार, किंवा ते यूज करू शकणार नाही. यासाठी म्हणून ही प्रोसेस पेटंटिंग केल्या जातं. आणि हे मात्र लिमिटेड टाईमसाठी असेल, लिमिटेड टाईम. मग साधारणपणे 5 ते 7 वर्ष. 5 ते 7 वर्ष कसे? तर 5 वर्ष साधारणपणे
5 इयर्स फ्रॉम डेट ऑफ ग्रँट, त्याची जी ग्रँटची डेट असेल, डेट ऑफ ग्रँट असेल पासून जर धरायचं असेल तर 5 इयर्स. आणि समजा फायलिंगपासून असेल, फाईल वगैरे आधीपासूनची तयारी असते ना ग्रँट मिळवण्यासाठी, तर ते फायलिंग प्रोसेसेसपासून असेल तर 7 इयर्स. म्हणजे आता याच्यात जी जास्त कमी जर वेळ लागलेला असेल तर मग यापासून मिळेल. तर जो कमी वेळ असेल, यापैकी जो कमी वेळ असेल तितक्या वेळासाठी इंडियन गव्हर्नमेंट हे पेटंट अवॉर्ड करत असते. तर पहिलं जे बायो पेटंट आहे याच्यामधलं, म्हणजे बायोलॉजिकल प्रॉडक्टसाठी जे मिळवलं होतं ते कुठलं होतं ते विचारू शकतात एक्झाममध्ये. तर ते होतं सुडोमोनास स्ट्रेनचं. सुडोमोनास जेनेटिकली मॉडिफाईड, मात्र नुसतं सुडोमोनास नाही तर GMO होता हा, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम सुडोमोनास. काय आहे याचा रोल इकॉलॉजीमध्ये? तर सुडोमोनास हे जे काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया आहे ते जे समुद्रामध्ये पाण्याच्या याच्यावर जो तेलाचा तवंग वगैरे निर्माण होतो ऑइल स्पिल, ह्या ऑइल स्पिलमुळे काय होतं की ते पाण्याच्या म्हणजे खालच्या भागात जे काही जलचर असतील, जे काही प्राणी असतील, त्यांना ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही, ते मरून जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे ऑइल स्पिल लवकरात लवकर काढणं गरजेचं असतं. बट इट इज इनसेपरेबल, ते पटकन निघू शकत नाही. आणि म्हणून मग सुडोमोनास या बॅक्टेरियाचा, पर्टिक्युलरली जेनेटिकली मॉडिफाईड सुडोमोनासचा या बॅक्टेरियाचा वापर केला जातो. म्हणून याच्यासाठी बायोपेटंटिंग केलं होतं. दिस इज फर्स्ट बायोपेटंट ओव्हरऑल. जे काय असेल ते पहिलं बायोपेटंट जे होतं ते होतं GMO, जेनेटिकली मॉडिफाईड सुडोमोनास बॅक्टेरिया. मग त्यानंतर पेटंट अंडर टायटल कंट्रोल ऑफ प्लांट जीन एक्सप्रेशन, प्लांटचं जीन एक्सप्रेशन यासाठी त्यानंतर एक पेटंट अवॉर्ड केलं गेलं. इट वॉज इश्यूड जॉईंटली बाय डेल्टा अँड, एक होती डेल्टा आणि दुसरी पाईनलँड कंपनी, मात्र ही होती US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, त्यांना मिळाली होती हे दुसरं पेटंट जे होतं ते. तर यांनी सुद्धा ते पेटंट मिळवलं. पण झालं काय की याच्यामध्ये जे पेटंट ठराविक जीनसाठी, जे आता एखादा टॉक्सिक जीन आहे, जो जसं आम्ही BTचा सांगितला होता की तो टॉक्सिन प्रोड्युसिंग आहे, तर त्या प्लांटला भले ते त्याच्यासाठी दिलेलं असेल, ते प्रोसेसिंगसाठी पेटंट दिलेलं असेल, तरी त्याच्या सीड्सला दे आर नॉट अलाउड द सीड टू जर्मिनेट. कारण का की त्याच्यामध्ये पूर्ण ते मटेरियल त्याच्यामध्ये असल्यामुळे किंवा टॉक्सिक मटेरियल असल्यामुळे त्याचा एन्व्हायरमेंटमध्ये काही कदाचित वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून हे सीडला जर्मिनेट होऊ द्यायचं नाही असं हे पेटंट दिलं गेलं. बट दिस इज नॉट गिवन बाय इंडियन गव्हर्नमेंट, हे इंडियन गव्हर्नमेंटनी दिलेलं नाही आहे. इंडियामध्ये हे ग्रँट केल्या गेलेलं नाही आहे. दिस इज कन्सिडर्ड मॉरली अनॲक्सेप्टेबल अँड फंडामेंटली अनइक्विटेबल. त्याचं कारण काय? दिस इज बिकॉज, त्याचं कारण असं आहे की फायनान्शियली पॉवरफुल कॉर्पोरेशन जे असतात, म्हणजे मोठमोठ्या कंपन्या जे असतात ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, दे मे ॲक्वायर मोनोपोली ओव्हर दीज बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेसेस. म्हणजे ते याच्यावर पूर्ण अधिकार घेतील आपल्या हातामध्ये, आणि शक्य आहे की मे इन टर्न पोज अ थ्रेट टू ग्लोबल फूड सिक्युरिटी. शेवटी हे फूडशी संबंधित आहे आणि टॉक्सिक मटेरियल आहे, आणि त्याच्यामुळे काय होईल की जसं आता आपण बघितलं आहे की एक प्रकारचं जैविक युद्ध ह्याच्यातून निर्माण होऊ शकतो. मग कुठला तरी एखादा फायनान्शियली चांगला भक्कम असणारा देश याच्यावर दावा साधून तो हे संशोधन जे आहे ते स्वतःच्या नावावर करून त्यापासून असे काही प्रोडक्ट तयार करू शकतो, आणि त्याच्यातून इतर देशांना ते धोका, ग्लोबलच म्हटलं, इतर सर्व देशांना त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. सो बायोपेटेंटिंगचे हे सगळे साईड इफेक्टसुद्धा असू शकतात.